समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। ज्या देशातील तरुण सशक्त आणि बलवान असतो तेच राष्ट्र बलवान असते, असे बलवान आणि लाल मातीतील रांगडे पैलवान तयार करून लाल मातीची परंपरा जपण्याचे कार्य पैलवान संभाजी जाधव करत आहेत, असे गौरवोद्गार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांनी काढले। रामानंद नगर येथे प्रदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली पैलवान संभाजी जाधव पुंडी कुस्ती संकुल रामानंद नगर येथे आयोजित उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला। यावेळी ते बोलत होते। प्रदीपप्पा कदम यांनी पुढे सांगितले की आजच्या तरुण पिढीत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असताना लाल मातीची परंपरा जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य पैलवान संभाजी जाधव आणि त्यांच्या कुटुंबाने केले आहे। शिबिरात सहभागी झालेल्या नवोदित पैलवानांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोगी व सुदृढ आरोग्य राखण्याचा सल्ला दिला। तसेच कुस्ती संकुलाला शासन स्तरावरून व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासनही दिले। प्रदीपप्पा कदम पुढे म्हणाले, ज्या देशाची तरुण पिढी बलवान आहे, सशक्त आहे, तोच देश जागतिक कारणांमध्ये टिकू शकतो। एका अर्थाने संभाजी जाधव हे अनेक मोठमोठे पैलवान तयार करून देश बलवान करण्याचे कार्य करत आहेत। याचा आदर्श घेऊन तरुण पिढीने आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवले पाहिजे। यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान नारायण साळुंखे, आमिर पठाण, संजय शिंदे, कुस्ती संकुलाचे संस्थापक संभाजी जाधव, वस्ताद सूर्यकांत जाधव, अभिजित कौलिये, तुषार सूर्यवंशी तसेच सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मिठारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना पैलवान हनुमंत जाधव यांनी केले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पालक व कुस्तीप्रेमी उपस्थित होते। या प्रसंगी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान नारायण साळुंखे, आमिर भैया पठाण आणि कृष्णा मिठारी यांनीही मनोगत व्यक्त केले। संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। आदरणीय अप्पा त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनेक मल्ल घडवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। ते वस्ताद सूर्यकांत आप्पांचे बंधू आणि त्यांनी आपल्या या स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन या तिन्ही भूमिका केल्या आणि ह्या तिन्ही भूमिका करत असताना कुस्ती संकुलाचा इतिहास कशा पद्धतीने कष्टातून हे संकुल उभं राहिलं ते आपल्या समोर मांडलं। ते सन्माननीय हनुमंतरावजी जाधव साहेब उपमहाराष्ट्र केसरी आणि त्यांनी कुस्तीमध्ये त्यांचा काळ गाजवला। माझं गाव बांबोडे असल्यामुळं बांबोड्यात 15 ऑगस्टला मोठ्या कुस्त्या व्हायच्या आणि नेहमी पैलवान नारायण साळुंखे यांची कुस्ती असायची। आमचे नारायणप्पा वगैरे त्यावेळी फार सगळी मंडळी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचे। अगदी बांबोडे, कुंडल, पलूस, देवराष्ट्रे, कुंदी, नागाळे हा सगळा रामानंदनगर हा भाग आपला लाल मातीतला, तांबड्या मातीतल्या कुस्तीवर प्रेम करणारा आणि फार स्वातंत्र्यपूर्व काळात नाना पाटलांच्या काळापासून आपल्याकडे कुस्तीचा फार चांगला वारसा होता। अशा या परंपरेमध्ये उपमहाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारलेली आणि थोडंसं पायाच्या अपघातामुळे अन्यथा आपल्याला महाराष्ट्र केसरी अगदी हिंद केसरीपर्यंत मजल मारू शकले असते। असे पैलवान नारायणदादा साळुंखे, माझ्याबरोबर आलेले आमिर भैया, पैलवान संजय दादा आणि आजच मला कळलं की मिठारी साहेब सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग घेतलाय आणि त्यात म्हणजे विशेष म्हणजे बॉक्सिंगमध्ये म्हणजे मला आजच माहिती झालं। म्हणजे इतके मोठे ते राज्यस्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक बॉक्सिंगमध्ये चांगले नाव केले। असे आपले मित्र कृष्णात मिठारी साहेब व्यासपीठाच्या समोर असलेले आणि त्यांनी पहिल्यांदाच बोलतो म्हणून फार चांगलं मौलिक आणि मार्मिक विचार दिले। असे भरत भैया म्हणजे पहिल्यांदा बोलून सुद्धा इतकं चांगलं मौलिक ते बोलू शकले आणि फार चांगलं वस्तुनिष्ठ असं त्यांनी आपल्याला सांगितलं। त्याचबरोबर सुतार सर असतील ज्यांनी या ठिकाणी या मुलांना कुस्तीबरोबर योगाचे धडे दिले। कुंभार सर म्हणजे खऱ्या अर्थानं एक चांगली तंदुरुस्त पिढी घडवण्याचं काम या संकुलामध्ये होतंय। आपण आपल्या भाषणात सांगितलं की कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या आयुष्याची बघा की चांगले पैलवान घडावे, चांगली माणसं या समाजामध्ये निर्माण व्हावी यासाठी
त्यांना सायकल दुकान सुरू करून दिलं. वसंतदादांसारखे नेते होते ज्यांनी अशा पद्धतीने खेळाडूंना क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.